आज आपण बनवणार आहोत चॉकलेट प्रीमिक्सपासूनचा बनवला जाणारा चॉकलेट्स केक. तर आज मी चॉकलेट केक बनवचा स्पॉन्ज कसा बनवला जातो ते मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. इथे मी 1/2 किलोचं जे चॉकलेट प्रीमिक्स आहे ना ते एका पातेल्यामध्ये काढण्यासाठी घेतलेलं आहे. त्याला कट केलं, एक पॅकेट होतं 1/2 किलोचं. कुठल्याही ट्रेडर शॉपमध्ये तुम्हाला हे मिळून जाईल. एक 60 ते 70 रुपयाला 1/2 किलो मिळून जातं. तर हे चॉकलेट प्रीमिक्स जे आहे ना ते एका पातेल्यात काढलेलं आहे. त्यानंतर चवीपुरती साखर जी आहे ना ते याच्यामध्ये ॲड करायची आहे. बघू शकता, तुम्हाला कमी जास्त साखर हवी असेल तर तुम्ही कमी जास्त घाला. मी इथं चवीपुरती साखर घातली. नाही घातली, तुम्हाला गोड हवं असेल तर तुम्ही साखर घाला, नसाल तर नाही घातली तरी चालते. अर्धा चमचा जे आहे ना तर ते बेकिंग पावडर घालायचं आहे आणि सर्व मिश्रण जे आहे ना ते मिक्स करायचं. छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स झालं की आपल्याला याच्यामध्ये काय बॅटर जे आहे ना ते बनवायला घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला दुसरं काही ॲड करायचं नाही, फक्त साखर ॲड करायची. साखर वरतून तुम्ही शुगर सिरप करून स्पॉन्जला आहे ना तर स्पॉन्जला बनवून टाकू शकता किंवा मग असं टाकलं तरी पण चालते. त्यानंतर छान मिक्स झालं प्रीमिक्स तर त्याच्यामध्ये थोडं थोडं करत आपल्याला पाणी घालून आपल्याला बॅटर पातळसर बनवून घ्यायचं आहे. जे की आपण ढोकळा बनवण्यासाठी बनवतो त्या पद्धतीचं बॅटर आपल्याला बनवायचं. खूप घट्ट किंवा खूप पातळ बनवायचं नाही आहे. एकजीव असं बॅटर करून घ्यायचं आहे. बघू शकता, थोडं थोडं करून जेवढं आवश्यक आहे ना तेवढं पाणी आपल्याला घालायचं आहे. तर बघू शकता मी आता इथं चॉकलेटचा कलर जो आहे ना तर तो मस्त सुटलेला आहे आणि घमघमाट पण खूप जास्त आहे. चॉकलेट प्रीमिक्स जे आहे ना त्याचा वास पण खूप छान येतो. कोको पावडरपासून हे चॉकलेट प्रीमिक्स बनवलं जातं. ते चॉकलेट प्रीमिक्स घरच्या घरी कसं बनवायचं ना तेही मी तुम्हाला हवं असेल तर ते सांगेल. तर बघू शकता अशा प्रकारे हे बॅटर बनलेलं आहे. आता याला सगळ्या लम्स वगैरे जर असतील तर त्या सगळ्या व्यवस्थित क्लॉकवाईज आपल्याला फेटून घ्यायचं आहे. आणि बघू शकता क्लॉकवाईज आपण फेटत गेलं की आपलं बॅटर जे आहे ना त्याच्यामध्ये आपण बेकिंग पावडर टाकल्यामुळं बॅटर एकदम फुलून निघतं. बॅटरचा कन्सिस्टन्सी जी आहे ना ती परफेक्ट अशा प्रकारची झाली पाहिजे. बॅटर आता बऱ्यापैकी आपलं बनवून तयार झालेलं आहे. तर एका टीनला काय करायचं ना आपल्याला तेल लावायचं आहे. तेल लावायचं, त्याच्यानंतर त्या टीनमध्ये थोडासा मैदा घालायचा आहे आणि ते टीन जे आहे ना ते तयार करून ठेवायचं. बॅटर छान असं बनवून तयार होईपर्यंत आपल्याला कुकर जे आहे ना 40 मिनटं प्रीहिटिंगला ठेवायचं. एकदम कमी गॅसवर कुकर प्रीहीटला ठेवायचे. तुम्ही हा केक जो आहे ना कढई किंवा कुकर कशामध्ये पण बनवू शकता. बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट बनली पाहिजे, तरच तुमचा केक जो आहे ना तो परफेक्ट फुलतो. याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. कन्सिस्टन्सी बघू शकता अशा प्रकारची झालेली आहे. खूप पातळ किंवा खूप घट्टसर नाही आहे आणि आपलं बॅटर जे आहे ना ते छान असं फुललेलं पण आहे. बबल्स छान अशी येऊ लागलेले आहेत. म्हणजे आपलं बॅटर जे आहे ना केकसाठी परफेक्ट बनलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. अशा प्रकारचं हे बॅटर बनवून झालं की मी इथं एका टीनला लगेच तेल लावलं. थोडासा मैदा टाकून त्याला छान असं टीन जे आहे ना ते तयार करून घेतलं. आता हे टीन तुमच्याकडं नसेल तर तुम्ही कुकरचं भांडं वापरलं तरी पण चालते. मी इथं कुकरचं भांडंच वापरलं. माझ्याकडं टीन पण अवेलेबल आहे, पण म्हटलं चला तुम्हाला कुकरच्या भांड्यावर केक दाखवूया म्हणजे कोणीही सहजपणे बनवेल. हे बॅटर जे आहे ना छान मिक्स करून घ्यायचं क्लॉकवाईज आणि लगेच आपण जे मैदा लावलेला आणि तेल लावलेलं टीन किंवा भांडं असेल ना त्याच्यामध्ये हे बॅटर सगळं टाकून घ्यायचं. आणि जे कुकर आपण प्रीहीटिंगला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही तळाला मीठ टाकू शकता, बारीक किंवा मोठं मीठ टाकू शकता किंवा मग त्याच्यामध्ये तुम्हाला स्टँड ठेवायचं आहे. तर बॅटर छान बनवून तयार झाले. सर्व मिश्रण जे आहे ते मी आता लगेच आपलं याच्यामध्ये टाकायला घेते, पण त्याच्या पहिले आपल्याला याच्यामध्ये आणखी थोडंसं जे आहे ना बेकिंग पावडर टाकायचं आहे. बेकिंग पावडर टाकल्यानंतर आपला केक जो आहे ना तो एकदम फुलतो, एकदम स्पंजसारखा बनतो. तर वरतून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर हे मिश्रण छान मिक्स करायचे आणि आपल्याला लगेच कुकरला जे आहे ना 40 मिनटासाठी हा केक बेक करून घ्यायचा आहे. तर बघू शकता हे फुललेला बॅटर जे आहे ना त्याच्यामध्ये मी पुन्हा एकदा थोडंसं बेकिंग पावडर टाकलेलं आहे. बेकिंग पावडर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकायचे. खूप जास्त किंवा खूप पातळ कमीसर टाकायचं नाही. जेवढी गरज आहे तेवढं बेकिंग पावडर तुम्ही इथे टाकायचं आहे. कन्सिस्टन्सी परफेक्ट झालेली आहे. आता आता तुम्ही अशा प्रकारे ही कन्सिस्टन्सी बनवून हे सगळं मिश्रण त्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि अशा प्रकारे सगळं मिश्रण टाकल्यानंतर
भांडं जे आहे ना ते 2 ते 3 वेळा टॅप करायचं खाली, म्हणजे आदळून घ्यायचं, म्हणजे जे बबल्स वगैरे के असतील ना तर ते सगळे निघून जातील आणि आपला केक जो आहे ना एकदम स्मूथ आणि एकदम सॉफ्ट असा बनून तयार होतो. त्याच्यासाठी आपल्याला सेट करायचं थोडंसं भांडं बॅटर टाकल्यानंतर आणि लगेच आपल्याला स्टँड ठेवायचा आहे कुकरमध्ये आणि हे डब्बा जो आहे ना तो त्या कुकरमध्ये ठेवायचा आणि कमीत कमी 45 ते 50 मिनटासाठी हा केक जो आहे ना मंद गॅसवर बेक करून घ्यायचा आहे. केक शिजला का नाही ते कसा चेक करायचा त्याच्यासोबतच केकचा स्पंज किती लेअरचा बनून तयार होतो त्याच्याबद्दलचा जर डिटेल व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला त्याच्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल. कुकरच्या भांड्यामध्ये स्टँड ठेवून त्याच्यावर हा डब्बा ठेवला आहे. शिट्टी आणि वायसर काढून हा कुकर बंद केला आणि कमीत कमी 45 ते 50 मिनटं हा